तर हाय गाईज, मी सोनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आम्ही चाललो आहोत फिरायला. तर आम्ही कुठे चाललो आहोत काय ते तर तुम्हाला नक्कीच कळायच्या पुढच्या ब्लॉग. तर आम्ही पॅकिंग वगैरे करून निघालो कल्याण स्टेशनला जाण्याकरता, कारण का जर एकदा कल्याणला ट्रॅफिक लागलं ना तर निघणं खूप इम्पॉसिबल आहे. तर त्याकरता आम्ही ओला वगैरे करून लवकर निघालो. तर गाईज इथे आता आमचा असा पचका झाला, आम्ही निघालोय परत घरी जाण्याकरता, कारण का आमची गाडी झाली 3 तास लेट. तर आता आम्ही चाललो आहोत घरी. तर बघू आता 11ची ट्रेन, 9ची ट्रेन आता 12ला झाली आहे. बघू परत घरी. आम्ही घरून एवढ्या घाईमध्ये निघालो का आम्ही ट्रेनचं स्टेटसच चेक केलं नाही, आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर माहिती पडलं की बाबा आमची ट्रेन जी 9ची होती ती आता 11:30ची झालेली आहे. त्याकरता आम्ही आता परत घरी चाललो आहोत, कारण एवढ्यात 3 तास आम्ही स्टेशनवर काय करणार ना, त्याकरता घरी चाललो नाही. तर गाडी घरी आलेलो आहोत. आमची ट्रेन झाली. आता आम्ही आलेलो आहो घरी. तर गाईज आमचा आवाज ऐकून सृष्टी आणि प्रिया लगेच खाली आल्यात, आणि सृष्टी जाम हसत होती, कारण का सृष्टीला भेटून आम्ही गेलो नव्हतो ना, त्याकरता ते हसत होते. तुम्ही मला भेटून गेले नाही म्हणून तुम्ही बघून मला भेटायला वाटलंच म्हणून काही लोक आमच्याच बद्दल बोलत होते म्हणून आम्ही बघा आलोच शेवटी. A few moments later. तर आम्ही परत एक अजून स्टेशनला जायला निघालो. तर आमची सगळी माणसं आम्हाला खाली सोडायला आलेली. परत चाललेलो आहोत. तर गाईज आम्ही आता ते स्टेशनवर पोहोचलो आणि आमची गाडी अजून आलेली नाही आहे. सगळे ट्रेन्स येतात ते पण आमची अजून ट्रेनचा पत्ता नाही. आता 11:40 झाले तरी आमच्या ट्रेनचा काहीच आता पत्ता नाही इकडे. तर गाईज फायनली आमची ट्रेन लागलेली आहे. आमच्या ट्रेनचं इंडिकेटर लागलेलं आहे. आज खूप साऱ्या गाड्या कॅन्सल झाल्या, त्यामुळे आम्ही थोडं टेन्शनमध्ये आलेलो का आमची ट्रेन पण जरा कॅन्सल होती का काय. त्यामुळे 5 तासानंतर आमची ट्रेन आली आहे. आता वाजलेले आहे 1 वाजून 11 मिनटं झालेली आणि बरोबर आमची ट्रेन आलेली आहे इकडे. सीटवर जाऊन मध्ये बॅग वगैरे सेटल केले आणि आम्ही झोपून गेलो, कारण की रात्री आम्हाला झोपायला 2 वाजलेले. सकाळी आम्ही थकलेलो. तर नेक्स्ट डेला सकाळी 10 वाजता उठलो, नाश्ता वगैरे केला. वाडी स्टेशन आलेलं आहे. वाडी स्टेशन तर त्याकरता आम्ही लवकर उठलेलो. 10 वाजता उठलो. आता 11 वाजले. आता नाश्ता पाणी केलंय. वाडी स्टेशन आलेलं 3 वाजले आणि आम्ही जेवून घेतला आणि थोडं मूवी वगैरे बघून आम्ही झोपलेलो. डायरेक्ट संध्याकाळी 5ला उठलो आणि चहा वगैरे पिला मस्त. गाईज आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला 7 वाजता आणि ते आम्हाला एका स्टेशनवर भेटणार होतं 8:30 वाजता. पण मग ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला, रेणुगुंटा स्टेशनवर आमची ट्रेन 1 ते 1.5 तास थांबल्यामुळे इथेच ट्रेन डिले झाली आहे. तर गाईज इकडे ना आम्ही पिझ्झाची वाट बघून थकलो आणि वाजलेले आहेत आता 12. पिझ्झाचा काही आता नाही पत्ता नाही इकडे अजून पिझ्झाचा. फायनली कांचीपुरम स्टेशन आलेलं आहे. कांचीपुरम स्टेशनच्या नंतरचा जो नेक्स्ट स्टेशन आहे तिथे आमचा पिझ्झा येणार आहे. आता बघू येतो का नाही, कारण का आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला तर तो 7 वाजता ऑर्डर केलेला, तेव्हा त्याची लाईव्ह लोकेशन दिसत होती. ट्रेनचं स्टेटस ते 8 वाजता दिसत होती, पण मग आता लेट झाली, 1 तास थांबली ट्रेन. तर त्याकरता आता 12 वाजले. सो मला नाही वाटत आता पिझ्झावाला येईल. सो बघू काय होतं ते. परत एक वेळा अजून आमचा पोपट झाला. 1 वाजलेले आणि पिझ्झावाला आलेलाच नाही आहे स्टेशनला. जाऊ दे, आता भेटू उद्या डे 1 व्लॉगमध्ये. आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला उद्या कळलंच. कुठले स्पॉट्स घेणार आहेत, कुठले तीर्थस्थानला जाणार आहेत ते पण तुम्हाला कळलंच.